USD INR रेट 82 जवळ गेला आहे. GBP USD रेट 1.1 ला आला आहे. युरो USD रेट पण 1च्या आत आला आहे. सध्या फॉरेक्स मार्केटमध्ये डॉलर मजबूत म्हणजेच अप्रिशिएट होत आहे आणि त्याच्यासमोर इतर सगळे करन्सीज डेप्रिशिएट होत आहेत. याचं कारण काय? हा प्रकार आत्ताच घडतोय का? तर तसं नाही. बऱ्याच वर्षांपासून डॉलर मजबूत होत आहे. पण मग आता अचानक एवढी चर्चा कसली? ह्यावर आपण चर्चा करूयात. एपिसोड स्टार्ट करायच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट. इकॉन गली मराठी पॉडकास्टला तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत खूप छान प्रतिसाद दिलात. हा पॉडकास्ट प्रोड्यूस करणं सोपं नाही आहे. रिसर्च करणं, इंग्लिशमधून मराठीत ट्रान्सलेट करणं, स्क्रिप्ट बनवणं आणि मग रेकॉर्डिंग आणि एडिटिंग हे सगळं पकडून कमीत कमी एक अख्खा दिवस द्यावा लागतो. या व्हेंचरमधून मला फायनान्शियली काहीच फायदा होत नाही, पण मानसिक समाधान नक्की मिळतं. तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या पॉडकास्टमुळे तुम्हाला थोडा तरी फायदा होत आहे, तर तुम्ही देखील हा पॉडकास्ट प्रोड्यूस करू शकता. तुम्ही माझी एक कॉफी स्पॉन्सर करू शकता किंवा माझा अख्खा लंच. शो नोट्समध्ये बाय मी अ कॉफी या वेबसाईटची एक लिंक आहे. ती ओपन करून तुम्हाला हवी तितकी अमाऊंट टाकून तुम्ही ह्या पॉडकास्टला सपोर्ट करू शकता. थँक यू वन्स अगेन फॉर ऑल द लव्ह अँड सपोर्ट. लेट्स गो बॅक टू द एपिसोड. गेल्या 10-15 वर्षांपासून डॉलर अप्रिशिएट होत आहे. मे 2021 पासून डॉलर 10% वाढला आहे. यामागची काही मेन कारणं काय आहेत हे पाहूयात. पहिली, अमेरिकेची आर्थिक स्थिती. इतर डेव्हलप्ड कंट्रीजपेक्षा अमेरिकेची इकॉनॉमी कोविड नंतर खूप पटकन वाढली आणि नुसती आत्ता नव्हे तर 2008च्या फायनान्शियल क्रायसिस नंतर सुद्धा युएसचा GDP इतर डेव्हलप्ड कंट्रीजपेक्षा अधिक वेगाने वाढला आहे. दुसरं कारण, जेव्हा इकॉनॉमी वाढते तेव्हा जनरल प्रॉफिट्स वाढतात आणि त्याचबरोबर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट देखील वाढते. इन्व्हेस्टमेंट्सवर जर चांगले रिटर्न्स मिळत असले की जगभरातले इन्व्हेस्टर्स त्या देशामध्ये इन्व्हेस्ट करतात. ते इन्व्हेस्टमेंट्स FDI द्वारे असतील किंवा FII द्वारे असतील. FDI म्हणजे उद्योगांच्या रूपात किंवा FII म्हणजे फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट्सच्या रूपात. US मध्ये कॅपिटल फ्लोज वाढले आणि त्यामुळे US डॉलरची डिमांड वाढली आणि म्हणून लॉंग टर्म मध्ये US डॉलरची किंमत देखील वाढली. तिसरं कारण, आणखीन एक वेगळी गोष्ट जी US मध्ये झाली ती म्हणजे इंटरेस्ट रेट्स निगेटिव्ह झाले नाहीत. तुम्हाला माहिती असेलच की जपान किंवा युरोपच्या काही देशांमध्ये इंटरेस्ट रेट्स निगेटिव्ह झाले होते आणि अशा प्रसंगी ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट्स होत नाही. त्यामुळे बराचसा पैसा जो ॲडव्हान्स्ड कंट्रीजमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी ठेवला होता तो US मध्ये इन्व्हेस्ट झाला. इवन आत्ता देखील USच्या फेडरल रिझर्व्हने फार लवकर इंटरेस्ट वाढवले आणि युरोपच्या ECBने तेवढ्या लवकर वाढवले नाहीत. जेव्हा इंटरेस्ट रेट्स वाढतात तेव्हा इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी वाढते. सो जनरलच सगळ्यांचा इंटरेस्ट या वाढीव इंटरेस्ट रेटमध्ये नक्कीच आहे आणि ह्यामुळे US डॉलरची डिमांड वाढेल आणि किंमतही. चौथं एक महत्वाचं कारण असं की गेल्या काही वर्षांमध्ये US मध्ये शेल गॅसचं प्रोडक्शन वाढलं. त्या वाढलेल्या प्रोडक्शनमुळे आता US ऑइलसाठी इम्पोर्ट करत नाही. या उलट बऱ्याच प्रमाणात शेलचा एक्सपोर्ट देखील होत आहे. त्यामुळे US आता एक पेट्रो करन्सीच्या रूपात आपल्याला दिसून येते, जी युरो किंवा चायनीज युआन अशा प्रकारे आपल्याला अजूनही बघायला मिळत नाही. उलट त्यांना तेलासाठी इम्पोर्ट करावे लागते. यामुळे देखील US आणि मुख्यतः US डॉलरची मागणी वाढली आहे. पाचवं कारण, आपण कितीही म्हटलं की डॉलरवर अवलंबून आपल्याला राहायला नको आणि आपण दुसऱ्या करन्सीज बद्दल विचार करायला हवा, पण तसं अजून एवढ्या लवकर झालेलं नाही आणि ते होणं इतक्यात शक्य देखील नाही. कारण US डॉलरला अजूनही सेफ हॅवन किंवा सेफ करन्सी म्हणून कन्सिडर करतात. म्हणजे जसं मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी वाढली की इक्विटी शेअर्स न घेता लोक गोल्डच्या मागे जातात, तसंच करन्सीमध्ये US डॉलरची जागा अजूनही कोणीच घेतलेली नाहीये. यावर्षी असंही दिसतंय की US डॉलरवरचे मिळणारे रिटर्न्स हे गोल्डपेक्षाही अधिक झालेले आहेत.
सो जर तुम्ही करन्सी डेरिव्हेटिव्ह मध्ये ट्रान्झॅक्शन केलं असेल आणि जर तुम्ही युएस डॉलर्स विकत घेतले असतील तर तुम्हाला गोल्डपेक्षा अधिक फायदा युएस डॉलरमध्ये दिसला असेल. आणि 6वं कारण जे रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे वाढलेली अनसर्टॅनिटी आहे, त्यामुळे पुढे देखील जेवढं हे युद्ध चिघळत जाईल तेवढं युएस डॉलर वाढत जाईल. कारण एक अनसर्टॅनिटी जेव्हा निर्माण होते तेव्हा कायमच सेफ करन्सी किंवा सेफ कंट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढली जाते आणि ती सध्या युएसच आहे. सो ही होती काही मेन कारणं ज्यामुळे आपल्याला युएस डॉलर मजबूत होताना दिसत आहे. आता याचा आपल्यावर आणि इतर देशांमध्ये काय परिणाम दिसून येईल? सर्वात आधी आपण मजबूत डॉलरचा फायदा कोणाला होणार आहे हे पाहू. फर्स्ट, चे इम्पोर्टर्स. सो असे बिझनेसेस जे US मध्ये आहेत आणि इतर देशांकडून काही गोष्टी इम्पोर्ट करतायत, ह्या लोकांना याचा फायदा होणार आहे. कारण आता त्यांना एका डॉलर मागे इतर करन्सीमधून कमी पेमेंट करावं लागणार आहे. दुसरं, मधले ट्रॅव्हलर्स. सध्या मध्ये राहणारे इतर कोणत्याही देशात फिरायला जात असतील तर त्यांच्यासाठी हा बेस्ट टाइम असेल. कारण करन्सी एक्सचेंजमध्ये त्यांना खूप फायदा दिसणार आहे आणि त्यांच्या ट्रिप स्वस्त देखील होतील. सो तुमच्या माहितीतल्या कोणी मध्ये राहत असतील सो तुम्ही त्यांना सांगू शकता की आता कुठल्याही देशामध्ये जाणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. आणि बोलता बोलता तुम्ही ह्या पॉडकास्टचा देखील उल्लेख करू शकता ज्यातून तुम्हाला ही माहिती मिळाली आहे आणि त्यांना ते ऐकायला देखील सांगा. आता नुकसानाकडे येऊया. नुकसान म्हटलं तर तसं सगळ्याच देशांना होणार आहे. रघुराम राजन पासून ते मोहम्मद एल एरियान सारख्या दिग्गज इकॉनॉमिस्टने होणाऱ्या नुकसानाबद्दल ऑलरेडी लिहिलेलं आहे. जनरल सगळीकडे इन्फ्लेशन वाढत आहे. जे छोटे देश आहेत किंवा ज्यांची इकॉनॉमी फारच जास्त इम्पॅक्टेड आहे अशा देशांमध्ये फूड क्रायसिस निर्माण झालेला आहे. सो त्यामुळे त्यांना इतर देशांकडून जर अन्न इम्पोर्ट करायचं असेल तर ते आणखीनच महाग होईल बिकॉज ऑफ एक्सचेंज रेट. प्लस वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टनुसार लवकरच जागतिक मंदीला आपल्या सगळ्यांना सामोरं जावं लागणार आहे. अशा वातावरणात आपल्या समोर 3 मोठे प्रॉब्लेम्स आहेत. एक, डॉलर महागल्यामुळे जे कोणते देश इतर देशांवर इम्पोर्टसाठी अवलंबून आहेत त्यांना हा फटका झेलावा लागणार आहे. दुसरं, ऑलरेडी महागाई आहेच आणि ही महागाई वाढतच जाणार आहे जोपर्यंत रशिया युक्रेन युद्ध संपत नाही आणि सप्लाय चेन सुरळीत चालू होत नाहीत. आणि तिसरं, इंटरेस्ट रेट्स. इन्फ्लेशन वाढत असतं तेव्हा सेंट्रल बँक्स इंटरेस्ट रेट्स वाढवतात आणि इंटरेस्ट रेट्स जर खूप जास्त असतील तर बिझनेस सेंटिमेंट्स थोडे कमी होतात कारण लोन्स घेणं कमी होतं. सो फॉर एक्झाम्पल, होम लोन घ्यायच्या आधी आपण 2 वेळा विचार करू. त्यावर आधारित रिअल इस्टेट कंपनीज देखील त्यांचे प्लॅन्स मॉडिफाय करतील. नवीन फॅक्टरीज किंवा प्रोजेक्ट्स कमी गतीने वाढतील वगैरे वगैरे. आणि म्हणूनच जागतिक पातळीवर आर्थिक विकास मंदावेल. आता डॉलरची किंमत कमी व्हायला हवी का? तर येस, ती व्हायला हवी. त्यासाठी आपण बेसिक इकॉनॉमिक्सचा विचार करूया. कुठल्याही गोष्टीची किंमत जर कमी करायची असेल किंवा कमी व्हायची वाट बघायची असेल तर काही ठराविक गोष्टी लागतात. पहिलं म्हणजे डिमांड कमी होणे आणि दुसरं सप्लाय वाढणे. सो कॉमन अझम्पशन असतं की आता डॉलरची डिमांड जर कमी झाली तर त्याची किंमत देखील कमी होईल. सुरुवातीलाच आपण डॉलरची डिमांड का वाढत आहे याची काही कारणे ऐकली. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी बदलायला हव्यात जेणेकरून डॉलरची डिमांड कमी होईल. पण जर तुम्ही ती कारणे पुन्हा ऐकलीत तर तुमच्या लक्षात येईलच की डॉलरची मागणी इतक्यात काही कमी होईल असं दिसत नाहीये. एक होऊ शकतं की त्याचा सप्लाय वाढवू शकतो, पण सप्लाय वाढवणे म्हणजे एकंदरीत डॉलर्सची लिक्विडिटी वाढवणे, जी शक्य नाहीये कारण फेडरल रिझर्व्ह इतर सेंट्रल बँकेच्या प्रमाणेच इंटरेस्ट रेट्स वाढवत आहेत. जेव्हा इंटरेस्ट रेट्स वाढवत असतात तेव्हा लिक्विडिटी किंवा मनी सप्लाय हा कमी होतो. कारण नाहीतर काय होईल की जर लिक्विडिटी वाढली असेल किंवा डॉलर्सचा सप्लाय वाढत असेल तर इन्फ्लेशन वाढतं. सेंट्रल बँक्सना इन्फ्लेशन कमी करायचं आहे त्यामुळे ते डॉलर्सचा सप्लाय कमी करणार. पण त्याचबरोबर डॉलरची डिमांड वाढत आहे त्यामुळे आपल्याला हे असं चित्र दिसत आहे. एक होऊ शकतं की इतर कुठल्या तरी करन्सीची डिमांड वाढू शकते. पण सध्या UK किंवा युरोपच्या इकॉनॉमीजमध्ये ऑलरेडी काही प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे पाऊंड आणि युरो आउट ऑफ क्वेश्चन आहेत. मग चायनीज युआनचा विचार करू शकतो, पण चायनीज इकॉनॉमीमध्ये देखील काही प्रॉब्लेम्स आहेत. तिथे अजूनही लॉकडाऊन चालू आहे आणि त्यामुळे त्यांची इकॉनॉमी वर यायला अजून बराच वेळ लागेल. भारताची इकॉनॉमी या सगळ्यांमध्ये जरा बेटर आहे, पण रुपी डेप्रिशिएट होताना आपल्याला दिसत आहे.
त्याचे वेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला पुढे दिसू शकतात. सध्या ते एवढे ग्रेव्ह नाही आहेत. प्लस फार मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदीचा फटका आपल्याला बसेल असं देखील आत्ता तरी वाटत नाहीये. पण इंडियन रुपीजच्या बाबतीत म्हटलं तर जागतिक लेवलवर एवढ्या प्रमाणात चलनात येत नाहीत. सो डॉलरला टक्कर सध्या तरी आपण देऊ शकत नाही आहोत आणि कोणीच देऊ शकत नाही. सो ही सिच्युएशन थंड व्हायला कमीत कमी अजून 1 वर्ष तरी लागेलच असं सगळ्यांना वाटतं. सो सध्या तरी आपल्या समोर वाट बघण्या व्यतिरिक्त अजून काहीही शिल्लक नाहीये. शो नोट्समध्ये काही छान आर्टिकल्सच्या लिंक्स दिलेल्या आहेत, त्या नक्की वाचा. तोपर्यंत नेक्स्ट एपिसोडची वाट बघा. सी यू सून. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉनगली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.